दंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। ओम वाग्देवाय च विद्महे कामराजाय धीमहि तन्नो सरस्वती प्रचोदयात्। व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि आज या ठिकाणी या पारिजात सभागृहामध्ये उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनींनो, त्या वीरांनी भगवा झेंडा भारतवर्षी नाचवला। सिंधू तीरावर अश्व दौडले, कीर्ती भिडली गगनाला। शिवरायांचे स्वप्न उराशी, मुक्त करावी मथुरा काशी। हिंदू राष्ट्र हे समर्थ करण्या रिपुरक्ताचा पडे सडा। पराक्रमाची साक्ष देत असे शनिवारातील हा वाडा। ज्या शनिवार वाड्यातून या जगामध्ये अजिंक्य योद्धा राहिलेला हा आमचा बाजीराव, आणि ज्यानं आपला पराक्रम संपूर्ण जगामध्ये असा काही केला, त्या बाजीरावाला मस्तानी सोबत जोडून बाजीरावाचा पराक्रम नवे या देशामध्ये गेल्या 60-70 वर्षामध्ये ज्यांनी आपल्या शूरवीरांचा पराक्रम दाबण्याचं काम केलं आणि पराभूतांचा इतिहास हा आमच्या समोर मांडला, म्हणूनच आपल्या समोर उभा राहतोय। आणि आम्ही संकल्प केला, पालखेड स्मारक समितीनं 1,00,000 विद्यार्थ्यांच्या समोर अजिंक्य योद्धा बाजीराव आम्ही पोहोचवला। 15,000 विद्यार्थी आतापर्यंत आम्ही कव्हर केलेले आहे। जवळपास 40वे व्याख्यान हे बाजीरावांवरचं असेल। असा हा आमचा बाजीराव, ज्यानं हा शनिवार वाडा बांधला 10 जानेवारी 1730 या दिवशी शनिवार होता, आणि 22 जानेवारी 1732 याही दिवशी शनिवार होता, आणि रथसप्तमी होती। त्या दिवशी अजिंक्य योद्धा प्रताप सूर्य थोरले बाजीराव पेशवे आपल्या कुटुंबासहित शनिवार वाड्यामध्ये राहायला गेले। आणि मग या शनिवार वाड्यात जो काही पराक्रम झाला तो या साऱ्या जगानं बघितला। या जगातला एकमेव अजिंक्य योद्धा हा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे तथा राऊत यांचा पराक्रम कायम दाबण्याचं काम ज्या नतद्रष्टांनी केलेलं आहे, त्यांना हे माहीत नाही की काळाच्या कसोटीवर पुन्हा एकदा आमचा बाजीराव हा तेजानं चमकणार आहे। नवे तो चमकत आहे। त्या बाजीरावाचं कार्यकर्तृत्व आज मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय। आमचा बाजीराव हा शनिवार वाड्यामधनं त्यानं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्याचं साम्राज्यामध्ये रूपांतर केलं। तो हा आमचा बाजीराव। या बाजीरावाच्या एक कथा जर सांगायला लागलो मित्रांनो, बंधूंनो आणि भगिनींनो, फार तास लागतील, पण आज मी तुमच्या समोर काही निवडक गोष्टी बाजीरावांच्या सांगणार आहे।
अरे ज्या इंग्रज इतिहासकारांनी आमच्या बाजीरावाचं वर्णन देव योद्धा केलंय, कुणी केलंय? इंग्रज इतिहासकारांनी केलंय. तेव्हा मला कळतं आमचा बाजीराव देव योद्धा होता. तेव्हा मला कळतंय हा देव योद्धा होता. त्याच इंग्रज फील्ड मार्शल मॉन्टगोमरीनं पालखेडच्या लढाईनंतर 250 वर्षानंतर युद्धशास्त्र विषयक ग्रंथ लिहिला, ए कन्साइज हिस्ट्री ऑफ वॉरफेअर. या ग्रंथामध्ये जगातल्या पहिल्या 10 युद्धांमध्ये पालखेडच्या लढाईची नोंद घेतली तो आमचा बाजीराव. तेव्हा मला कळतं परदेशातल्या इतिहासकारांनी इंग्रज फील्ड मार्शलनी सांगितल्यानंतर मग आम्हाला आमचा बाजीराव कळतो. अरे हा आमचा बाजीराव ज्याला 24 सप्टेंबर 1724 रोजी या निजाम उल मुल्कने शहामत पनाह किताब दिला. त्यावेळेला आम्हाला कळतो आमचा बाजीराव शहामत पनाह बाजीराव. कुणी दिला किताब? शत्रूनं दिला. त्यावेळेला आम्हाला कळतो आमचा बाजीराव. अरे याच निजाम उल मुल्कनं आमच्या बाजीरावाचं वर्णन त्याच्या प्रत्येक पत्र व्यवहारामध्ये रब्बुल अली असा उल्लेख केला आहे. रब्बुल अली याचा अर्थ मराठ्यांचं नवं आराध्य दैवत. हा निजामानं शत्रूनं आमच्या बाजीरावाबद्दल सांगावं. तेव्हा आम्हाला कळतो आमचा बाजीराव हा किती मोठा आहे. या बाजीरावाच्या बद्दल आपल्याला माहित असेल. तू काय बाजीराव लागून गेलास का? ही म्हण केव्हा पडली? 5 मे 1739 इराणचा बादशाह नादिर शाह यानं जेव्हा दिल्लीवर आक्रमण केलं आणि लूट करण्यासाठी हा आला, त्याला जेव्हा कळालं की बाजीराव निघालाय आपल्या समाचाराकरता, नुसतं कळाल्याबरोबर हा नादिर शाह आपल्या पार्श्वभागाला पाय लावून अफगाणिस्तानमध्ये परत पळाला. बाजीराव पोहोचलेला नव्हता. बाजीराव नुसतं येतोय एवढं फक्त त्या नादिर शाहने ऐकलं आणि तो पुन्हा पळून गेला आपल्या देशाकडं. तेव्हापासून तू काय बाजीराव लागून गेलास का? ही म्हण रूढ झाली. आमचा बाजीराव अरे जाना संबंध हिंदुस्थान भर शनिवारवाड्यातल्या आमच्या बाजीरावाची अशी दहशत होती. आणि एकदा बाजीरावांच्या मातोश्री राधाबाई यांनी सांगितलं की आता मला उत्तरेकडे जाऊन तीर्थयात्रा करायची आहे. सगळ्यांना प्रश्न पडला. तिकडं सगळे उत्तरेकडं शत्रू बसलेले आहेत आणि आता मातोश्री राधाबाईंना कसं पाठवायचं? परंतु बाजीरावानं फक्त एकच पत्र लिहिलं त्या उत्तरेकडच्या सगळ्या शत्रूंना. माझ्या मातोश्री तीर्थयात्रा करण्याकरता उत्तरेकडे येत आहे. बाकी काही लिहिलं नाही. परिणाम असा झाला, ज्या वेळेला बाजीरावांच्या मातोश्री राधाबाई या उत्तरेकडे गेल्या, त्यावेळेला तिथल्या सगळ्या शत्रू सरदारांनी राधाबाईंचं असं स्वागत केलं
आणि जाताना हळूच सांगितलं, तेवढा कृपा करून बाजीरावांना सांगा की आम्ही तुमचा चांगला सन्मान केला, याला म्हणतात बाजीराव. हा आमचा बाजीराव. आणि म्हणून या बाजीरावाला सातारचे छत्रपती शाहूराजे कायम सांगत होते, मला जर का एका बाजूला 1,00,000 सैन्य आणि एका बाजूला बाजीराव यामध्ये जर निवड करायला सांगितली तर मी बाजीरावांची करेन. हे बाजीरावांना असलेलं प्रशस्ती पत्र आहे सातारच्या छत्रपती शाहू राजांचं. असा हा आमचा बाजीराव, देशभर ज्याची दहशत होती, एकूण एक मुसलमान सत्ता जर चळचळा कुणाला घाबरत असेल तर तो आमच्या शंभर वाड्यातल्या बाजीरावाला. नुसतं नाव निघालं तरी देखील हा शत्रू दिल्ली पर्यंत घाबरत होता. या बाजीरावाच्या किती कथा सांगाव्यात. आज मी तुमच्या समोर एक पालखेडच्या लढाईचा इतिहास मांडणार आहे. तो इतिहास इतका महत्वाचा आहे, आपण ऐकलं असेल महिन्याभरापूर्वी 2 महिन्यापूर्वी इस्रायलनं युद्ध सुरू केलं आणि त्या गाझा पट्टीची नाकेबंदी केली. बातमी पेपरला आली की इस्रायलनं या गाझा पट्टीची नाकेबंदी केली, त्यांची रसद, त्यांचा पाणी पुरवठा आणि त्यांचं अन्नधान्य रोखलं. ही बातमी सगळ्यांनी वाचली असेल. पण 295 वर्षापूर्वी पुण्यापासून 235 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यातल्या आणि आताच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पालखेडच्या गावामध्ये या महाभयंकर निजाम मुल्कचा अन्नधान्याचा पुरवठा, रसद आणि पाणी ज्यानं थांबवली तो आमचा बाजीराव. 1727 ऑगस्टचा महिना आहे. मराठी दौलतीवर प्रचंड संकट आलेलं आहे. अशा वेळेला आमचा बाजीराव हा कोकण प्रांतामध्ये युद्ध मोहिमेवर आहे. कोकणामध्ये त्या सिद्धी हंसांनी फार मोठं कृत्य त्या ठिकाणी केलं आणि आमच्या परशुराम क्षेत्राचा विध्वंस केला. तिकडं ईशान्येला राजा छत्रसालला मुंबईचा बंगश हा भंडावून सोडायला लागलेला आहे आणि इकडं मराठी दौलतीवर हा महाभयंकर निजाम, हा निजाम इतका महाभयंकर होता. 57 वर्षाचा निजाम, ज्याला औरंगजेबाच्या युद्धामध्ये 40 वर्षाचा युद्धाचा अनुभव होता, ज्याच्याकडे प्रचंड तोफखाना आहे, ज्याच्याकडे प्रचंड पैसा आहे आणि ज्याच्याकडे 1 लाखापेक्षा जास्त सैन्य आहे. हा निजाम मुल्क हा मराठी दौलतीवर आक्रमण करण्यासाठी निघालेला आहे आणि सातारचे छत्रपती शाहूराजे मोठ्या चिंतेमध्ये पडलेले आहेत. यानं युद्ध छेडायचं ठरवलं. ते कारण त्याला माहित होता, एकदा का मी छत्रपती शाहू राजांचा पराभव केला आणि एकदा का मी बाजीरावांचा पराभव
संपूर्ण दक्षिणेमध्ये मी शहनशाह असणार आहे, मला कुणाचाही विरोध असणार नाही. आणि तो प्रयत्न सारखा करत होता आणि त्यानं पुन्हा एकदा ठरवलं की 1727 मध्ये मराठी दौलतीवर आक्रमण करायचं. आणि या निश्चयानं हा निजाम उल मुल्क 1,00,000 सैन्य घेऊन मराठी दौलतीवर चालून आलेला आहे. त्याचा प्रमुख सरदार ऐवज खान हा पुणे प्रांतामध्ये घुसलेला आहे आणि निजाम बीड धारून मार्गे चाल करून येण्याकरता निघालेला आहे. अशा वेळेला या महाभयंकर संकटाच्या वेळी शाहूराजांनी बाजीरावांना तातडीनं बोलावून घेतलं. बाजीरावांनी अभ्यास केला आणि ठरवलं आता या निजामाची मी अशी जिरवतो की त्यानं पुन्हा या मराठी दौलतीवर वाकड्या नजरेनं देखील पाहता कामा नये. आणि मग बाजीरावानं ठरवलं पुणे प्रांतामध्ये ऐवज खान घुसलेला आहे आणि इकडं आमचा 27 वर्षाचा तरुणापान बाजीराव, गोरापान बाजीराव, 6 फूट उंच असलेला, चेहऱ्यावरती प्रचंड चमक असलेला हा तेजस्वी बाजीराव, ज्याचं वर्णन केलं इतिहासामध्ये की ज्याचे हात हे अजानबाहू सारखे होते, असा हा आमचा बाजीराव. यानं ठरवलं की आता तू इकडे येतोयच आहे, तेव्हा आता तुझा समाचार मी कसा घेतो ते बघ. आणि जर का तुला मी 1000 कोस नाही पळवला तर नावाचा बाजीराव नाही, हे बाजीरावानं ठरवलं. पण एकीकडे हा महाभयंकर निजाम, 1,00,000 सैन्य, प्रचंड तोफखाना, या तोफखान्याच्या जीवावर या निजामानं आतापर्यंतच्या सगळ्या लढाया ह्या जिंकलेल्या आहेत. या लढायांच्या मध्ये या निजामानं बाळापूरची लढाई, साखरखेड्याची लढाई, खांडव्याची लढाई, या सगळ्या महाभयंकर लढाईचा अनुभव या निजामाला आहे. आणि असा हा निजाम एकीकडं आणि एकीकडं आमचा बाजीराव की ज्याला घरभेद्यांना तोंड द्यावं लागतंय, ज्याच्याकडे पैसा नाही, ज्याच्याकडे त्याच्या एवढं सैन्य नाही, असा बाजीराव एका बाजूला आहे आणि एका बाजूला हा महाभयंकर गर्विष्ठ बलदंड निजाम एका बाजूला आहे. तरी पण आमच्या बाजीरावानं एक ठरवलं आणि आपल्या बरोबर खडी फौज 10,000ची. बघा, बाजीरावानं कधीही स्वास्थ्यप्रिय चंचल सरदारांना बरोबर घेतलं नाही. तरण्या बाण सगळ्या सरदारांना बरोबर घेतलं. आणि कुणाला माहित नसेल तर सांगतो की आमच्या बाजीरावानं कधीही जातीभेद केला नाही. त्यामध्ये मल्हारराव होळकर असतील, उदाजी पवार असतील, राणोजी शिंदे असतील, आनंदराव पवार असतील, तुकोजी पवार असतील, शिवाजी पवार असतील, या सगळ्या सरदारांची फौज ही बाजीरावाच्या बरोबर आहे. आणि आमचा बाजीराव हा या सरदारांच्या बरोबर मातीमध्ये बसून, घोंगडीवर बसून हा या सरदारांच्या बरोबर कायम जेवण खाण करत आलेला आहे. तरी देखील आमच्या बाजीरावांच्या बद्दल जे काही भिनवलं जात आहे हे
असं समजून ऑगस्ट महिन्यामध्ये चालून आलेल्या निजामाला आमच्या बाजीरावानं ठरवलं. तो ऐवज खान, सरदार ऐवज खान प्रचंड तोफखाना घेऊन आलेला पुणे प्रांतामध्ये. आमच्या बाजीरावानं 10,000चं घोडेस्वार, ज्याच्याकडे तोफा नाही, फक्त ढाल, तलवार आणि भाले आहेत, आणि असे घोडेस्वार बरोबर घेतला. आणि 17 ऑक्टोबर 1727 या दिवशी बाजीरावानं पुणे सोडलं. तुम्ही म्हणाल शत्रू चालून आला आणि आमचा बाजीराव यानं पुणे सोडलं. हो, बाजीरावानं ठरवलंच होतं. अरे तुला जर का मी हजारो क्रोश नाही पळवला तर नावाचा बाजीराव नाही. 17 ऑक्टोबर 1727 या दिवशी बाजीरावानं पुणे सोडलं आणि गोदावरी किनारा पार केला. गोदावरी किनारा पार केल्यानंतर बाजीराव निजामाच्या परगण्यामध्ये पोहोचला. वैजापूर प्रांतामध्ये बाजीराव उतरलेला आहे. आणि वाटेमध्ये निजामाच्या वैजापूर परगण्यामधलं जी जी गावं होती त्यामध्ये धामणगाव, बोरसर उद्ध्वस्त करून टाकली बाजीरावानं. आणि बाजीराव पुढे निघाला. निजामाचा श्रीमंत जिल्हा जालना बाजीरावानं बेचिराख करून टाकला, उद्ध्वस्त करून टाकला. त्या ठिकाणी असलेल्या निजामाचे सगळे साठे बाजीरावानं हस्तगत केले. सगळ्या वैरणी निजामाच्या जाळून टाकल्या. सगळी पिकं उद्ध्वस्त करून टाकली. तिथल्या श्रीमंतांच्याकडून खंडण्या वसूल केल्या. ज्यांनी दिल्या नाही त्यांना खंत्या लावल्या. त्या खंडण्या एवढ्यासाठी वसूल केल्या की आपल्या सगळ्या सैन्याचा खर्च हा भागला पाहिजे म्हणून. आणि त्यानं जे उद्ध्वस्त केलं ते त्या निजामाला परत लवकर मिळता कामा नये म्हणून ते सगळं उद्ध्वस्त केलं. बाजीरावानं जालना प्रांत उद्ध्वस्त करून टाकला. आणि इकडं निजामाला आणि ऐवज खानाला कळालं, अरे याने तर आपला जालना जाळून टाकला. त्याला निजामानं सांगितलं कसवरा जंग, त्या बाजीरावाला रोखा. आणि तोपर्यंत आमच्या बाजीरावानं घोषणा करून टाकली होती, आता तुझं बुरहानपूर मी जाळून फस्त करतो. निजाम घाबरला, प्रचंड घाबरला. अरे हा एक एक प्रांत आपला उद्ध्वस्त करायला निघालेला आहे. त्यानं सरदार ऐवज खानाला पाठवलं. पुणे प्रांतातनं त्याला तिकडं पाठवला आणि तो बाजीरावाच्या मागे लागला. या सबंध 7 महिन्याच्या युद्धाच्या काळामध्ये फक्त त्याला जालना गाठता आलं. पण बाजीरावांना कुठं वेळ होता. त्यानं छोटीशी लढाई केली आणि त्या सरदार ऐवज खानाला बाजूला टाकून बाजीराव पुढे निघाला. बाजीरावानं सिंदखेड प्रांतामध्ये बाजीराव गेला. सिंदखेड पासून मेहकर पर्यंतचा निजामाचा सगळा मुलूक बाजीरावानं बेचिराख करून टाकला. आणि वैनगंगा, पैनगंगा आणि पूर्णा या 2 नद्या ओलांडून बाजीराव माहूर मध्ये गेला. माहूर उद्ध्वस्त करून टाकलं. पुन्हा बाजीराव निघाला. पूर्णेच्या दक्षिण किनाऱ्यावर आला. नदी पार करून वाशिम मध्ये आला. वाशिम उद्ध्वस्त करून टाकलं. मंगळूरपीर उद्ध्वस्त करून टाकलं. दारव्हा उद्ध्वस्त करून टाकलं. आणि तोपर्यंत बाजीरावानं सांगितलंच होतं, आता तुझं बुरहानपूर मी जाळून फस्त करतो. आणि या निजामाला ते खरं वाटावं म्हणून बाजीरावानं 12,000 सैन्याची एक तुकडी त्र्यंबक
नेतृत्वाखाली बुऱ्हाणपूरला पाठवली होती. तिकडं 12,000च्या तुकडीनं त्या बुऱ्हाणपूरच्या बाहेर वेढा टाकला. त्या ठिकाणी निजामाचा चुलता बहादर हा सुभेदार होता. त्यानं आपल्या बक्षीला वही पक्षी त्याला सांगितलं, जा आणि त्यांचा पराभव कर. पण 12,000च्या मराठ्यांच्या तुकडीनं त्याचा सबसेल धुव्वा उडवला आणि बुऱ्हाणपूरच्या बाहेरचं सगळं कोट उद्ध्वस्त करून टाकलं. आणि तोपर्यंत बाजीराव आमचा हा आता बुऱ्हाणपूरकडे निघाला. ही बातमी निजामाला कळाली. त्यावेळेला निजाम बारामतीपासून 4 कोस अंतरावर असलेल्या अंजनगावला पोहोचला होता. ती बातमी ऐकल्याबरोबर आहे तसा निजाम बाजीरावाच्या समाचाराकरता निघाला. अहमदनगरला आला आणि ज्याच्या जीवावर हा निजाम उड्या मारत होता तो मोठा तोफखाना त्याला तिथं सोडून द्यावा लागला. हलक्या आणि मध्यम तोफा घेतल्या आणि बाजीरावाच्या समाचाराकरता हा बुऱ्हाणपूरकडे निघाला. तो नगरला आल्या आल्या त्याला कळलं बुऱ्हाणपूर जाळून टाकलं. मग हा निघालाय, हा बुऱ्हाणपूरला पोचतोय. तोपर्यंत आमचा बाजीराव 9 कोस पुढे नासिराबादला जाऊन पोचला देखील. 9 कोस पुढे हा बुऱ्हाणपूरला पोचला निजाम. बाजीरावानं ठरवलंच होतं, तुला असा मी पळवे, हजारो कोस नावाचा बाजीराव सांगणार नाही. आणि मग नासिराबादला पोचल्यानंतर बाजीरावानं बातमी सोडून दिली, आता मी सुरतेला जातो आणि निजामाची खाजगी सगळी मालमत्ता आहे ही सगळी लुटून फस्त करतो. हा पुन्हा घाबरला आणि बाजीरावानं काय केलं, नासिराबादला गेल्यानंतर चोपड्याच्या वायव्येला 6 कोसावर असलेल्या भावला नावाच्या गावी 2 दिवस बाजीराव थांबला. सैन्याला विश्रांती दिली आणि याला परत हुल घातली. आता मी निघालो सुरतेकडं. बाजीराव निघाला. बाजीरावाच्या बरोबर फक्त 10,000चं खडं सैन्य आहे. ढाल, तलवार आणि भाला आणि घोडा याच्या व्यतिरिक्त बाजीरावाकडे काही नाही. बाजीराव निघाला. बाजीरावानं सुरत लुटलं. सुरत लुटून बाजीराव भडोचला पोहोचला. त्यावेळेला हा मोगलांचा सरदार सर बुलंद खान अरे म्हणाला, आता ही वावटळ माझ्या सुभ्यात आली. तो घाबरला. पण बाजीराव आमचा पुणेकर मोठा हुशार, त्याने निरोप पाठवला सर बुलंद खानाला आणि त्याला सांगितलं, हे बघ त्या निजामाचा मी दोस्त आहे, त्याने मला तुझ्यावर आक्रमण करायला सांगितलंय आणि तो पाठीमागून येतोय. आणि त्या सर बुलंद खानाला ते खरं वाटलं. आणि मग बाजीरावानं जे काय घ्यायचं त्या सरदार बुलंद खानाला बाजीरावाची सलोख्याशी बोलणी केली आणि बाजीराव पुढे निघाला. आणि हा सुरतेला येतोय तर याची वाट मोगलांचा सुभेदार सर बुलंद खानानं हरवली. याला म्हणतात बाजीराव. बाजीराव निघाला. सुरत झाले, भडोच झाली. नर्मदेच्या किनारी बाजीराव आला. नर्मदा ओलांडली आणि बाबा प्यारे घाटावर बाजीराव आला. आता सुरतेला आल्यानंतर या निजामानं विचार केला, अरे म्हणला बाजीरावानं आपल्याला तर आतापर्यंत पळवलंय, त्यानं खानदेश, गुजरात इथपर्यंत आपल्याला पळवलंय, याचा हा तर विचार नसेल ना कुठंतरी खिंडीत गाठून आपल्याला मारायचं. आणि त्याचं ते म्हणणं बरोबरच होतं. बाजीरावानं 2 ठिकाणं
खानदेश आणि गुजरात मधली ठरवली होती, पण बाजीरावाकडं पुरेसं सैन्य नव्हतं. सुरतेला आल्यानंतर या निजामानं निर्णय घेतला, याला जाऊ द्या, आता कुठे जायचं तिकडे, आपण परत माघारी फिरू आणि पुणे आणि सातारा जिंकून घेऊ. हा परत निघाला निजाम प्रचंड सैन्यानिशी, प्रचंड तोफखाना आणि प्रचंड जनाना. हा जनाना आहे ना, हा त्याच्या कायम बरोबर आहे. मी सांगणार आहे थोड्या वेळाने त्याच्या 5 प्रमुख बेगमा, त्याच्या खास रक्षा आणि त्याचा जनाना हा कायम त्याच्या बरोबर युद्धाच्या बरोबर होता, कायम होता. आणि मग हा निघाला निजाम नाशिक संगमनेर मार्गे. त्यानं आल्यानंतर तळेगाव ढमढऱ्याचं ठाणं जिंकलं. प्रचंड तोफखाना होता, बाजीराव तिकडे होता, मराठे आमच्या इकडं त्याला फार मोठा प्रतिकार करत होते. पण प्रचंड तोफखान्याच्या पुढे काही झाले ना. निजामानं तळेगाव ढमढऱ्याचं ठाणं घेतलं. तिथून निघाला त्यानं उदापूर, शिवापूर, खेड, अवसरी ही सगळी ठाणी घेतली आणि तो वाघोली लोहगाव मार्गे पुणे प्रांतात पोचला. बघा, निजाम पुणे प्रांतामध्ये आला. पुण्यात आल्यानंतर यानं काय केलं, कोल्हापूरच्या संभाजीला भेटवलं होतं. कोल्हापूरचा संभाजी हा निजामा बरोबर आहे. छत्रपती शाहू राजांचा सरलष्कर सुलतानजी लिंबाळकर याला फोडलं होतं, तो निजामा बरोबर आहे. चंद्रसेन जाधव याला फोडलं होतं, तो निजामा बरोबर आहे. आणि मग त्यानं काय केलं की या संभाजीवर माझं किती प्रेम आहे आणि या संभाजीला मी आता सातारच्या गादीवर बसवणार आणि त्याला चौथाई सर देशमुखी देणार, हे त्यानं जाहीर केलं. आणि पुण्यामध्ये या कोल्हापूरच्या संभाजीचं लग्न लावून दिलं जवाहर रामनगरच्या राजाच्या मुलीशी. आणि त्यानं असं भासवलं की मी या संभाजीच्या किती जवळ आहे हे त्यानं दाखवलं. आणि परिणाम तोच झाला की पुणे प्रांत त्याच्या हातामध्ये गेला. शाहू राजाचे सगळे कमावीसदार हकलून टाकले आणि त्या ठिकाणी आता संभाजीची माणसं त्यानं नेमली पुण्यामध्ये. मग यानं काय केलं, पुणे घेतल्यानंतर तिकडं शाहू राजांची अवस्था इतकी बिकट झाली, अरे आमचे पेशवे आहेत कुठे. यानं तर पुणे प्रांत खिशात घातला आणि आता तो सातारा जिंकण्याकरता निघाला. हा निघाला निजाम. वाट्यातली सगळी ठाणी त्यानं घेतली. यामध्ये पाटसचं ठाणं घेतलं, सुपा घेतलं, अंबी घेतलं आणि सगळी ठाणी घेतली त्यानं. आणि इंदापूरवरनं हा निजाम बारामतीकडे निघाला म्हसवड मार्गे. मी आता साताऱ्यावर हल्ला करतो आणि सातारा जिंकतो हे त्यानं ठरवलं आणि तो निघालेला आहे. इंदापूरचं ठाणं घेतलं. बारामतीला जात असताना वाटेतच त्याचे टेहळणी स्वार आले आणि निजामाला सांगितलं, हुजूर तोबा तोबा. काय झालं? बाजीराव गोदावरीच्या किनारी आला. अरे म्हटला 10 दिवसांमध्ये हा नर्मदेच्या किनारी असलेला हा बाजीराव 10 दिवसांमध्ये गोदावरीच्या किनारी येतोच कसा? निजामाचे उद्गार लक्षात ठेवा.
निजाम काय म्हणतो, ये आदमी है या परिंदा है या बाज, खुदा न शायद इसे पैर नहीं पर बक्षे है. हे निजामाचे उद्गार आहे. हा उद्गारला निजाम, त्याला सूचना. पुन्हा एकदा निजामानं ठरवलं, त्याला सांगितलं, गियास खाननी सांगितलं, हुजूर औरंगाबाद आता घेतोय बाजीराव. आहे तसा निजाम आपली राजधानी वाचवण्याकरता हा निघाला. पुन्हा हा निघाला. त्याला खालीद खाननं विचारलं, हा जो आपण पुण्यापासून भीमेच्या तीरापर्यंतचा हा सगळा भूप्रदेश आपल्या ताब्यात आलाय, त्याचं करायचं काय? त्याला निजामानं सांगितलं, पाव हिस्सा सैन्य इथं ठेवा आणि निघा. आणि मग पुणे प्रांतामध्ये फाजल बेग या अधिकाऱ्यांची नेमणूक केली आणि निजाम निघाला. निजाम यानं पेडगाव जवळच्या बहादूरगडामध्ये 2 दिवसाचा मुक्काम केला. या 2 दिवसामध्ये निजामानं युद्धाची आखणी केली. पुढे कोण असेल, मागे कोण असेल, उजव्या बाजूला कोण असेल, डाव्या बाजूला कोण असेल, मध्यभागी कोण असेल, ही सगळी आखणी त्यानं बहादूरगडच्या किल्ल्यामध्ये केली. आणि निजाम पुढे नगर मार्गे औरंगाबाद वाचवण्याकरता निघाला. आणि पुन्हा एकदा ज्याच्या जीवावर हा निजाम प्रत्येक युद्ध जिंकत होता, तो प्रचंड तोफखाना त्याला नगरच्या किल्ल्यामध्ये सोडावा लागला. मध्यम आणि हलक्या तोफा घेऊन हा अहमदनगरच्या मार्गाने निघाला. अहमदनगरवरनं निघाला. निजाम विचार करतोय, अरे मराठ्यांचं सैन्य अजून कसं दिसेना. त्याला काय माहित होतं बाजीरावानं काय खेळी केली आहे. तोपर्यंत बाजीरावानं गोदावरीच्या किनारी येण्याच्या पूर्वी बाजीराव नर्मदेवरनं जो निघालेला आहे, तो धुळ्याच्या उत्तरेला असलेल्या बेटावत नावाच्या गावी बाजीरावानं 2 दिवसाचा मुक्काम केला. आणि तिथं बाजीरावानं ठरवलं, अरे माझी 2 ठिकाणं तर आता हुकली, तुला मी आता पालखेड दाखवतो. ही त्यानं योजना बेटावत नावाच्या गावामध्ये केली. आणि बेटावत नावाच्या गावावरनं बाजीराव धुळे नांदगावच्या मार्गानं कासारबारीच्या घाटातनं हा गोदावरीच्या किनारी आलेला आहे. बाजीरावाची योजना अशी होती की याला गोदावरी पार करू द्यायची, पण ज्याच्या जीवावर हा उड्या मारतोय ना, त्याचा तोफखाना, त्याच्या तंबू राहते आणि त्याची रसद ही मागे कशी राहील आणि ती मात्र गोदावरी पार करू द्यायची नाही, ही बाजीरावाची खेळी होती. बाजीरावानं जसं ठरवलं तसंच घडलं. 17 फेब्रुवारी 1728 या दिवशी बाजीराव गोदावरीच्या किनारी पुन्हा आलेला आहे. आणि हा निजाम इकडून निघालेला आहे. निजामाच्या तुकडीनं गोदावरी किनाऱ्याजवळ असलेल्या पुणतांब्याला आलेला आहे. दुसऱ्या दिवशी त्यानं गोदावरी ओलांडली त्याच्या सैन्याच्या तुकडीनं आणि गोदावरी पार करून हा निजामाचा सैन्य पुढे आलेला आहे. बघा, 18, 19 आणि 20 फेब्रुवारी 1728 3 दिवस निजामाचं सैन्य सगळं बाजीरावानं गोदावरी पार करून येऊ दिलं. आणि 4थ्या दिवशी 21 फेब्रुवारीला
असा काही चमत्कार झाला की बाजीरावाच्या सैन्यानं गोदावरी किनारा ताब्यात घेतला आणि निजामाच्या शेकडो नावा त्याचे सगळे मचवे जाळून टाकले आणि पाण्यावरती आग तरंगली. बाजीरावानं त्याचं रसद, तंबू, रहाटे आणि तोफखाना 2 कोस मागं ठेवला. 19 फेब्रुवारीला हा निजाम पालखेडच्या गावामध्ये पोहोचला. 21 फेब्रुवारीला पुन्हा एकदा या निजामाचे घोडेस्वार धावत आले. हुजूर, काय झालं? बाजीरावानं गोदावरी किनारा ताब्यात घेतला. आपला तोफखाना, तंबू, रहाट्या, रसद सगळी मागं राहिली. निजामाच्या लक्षात आलं, बाजीरावानं टाकलेल्या जाळ्यात आज मी फसलो. बाजीरावानं टाकलेल्या जाळ्यात आज मी फसलो. कपाळाला हात लावला. आपल्या सगळ्या सरदारांना विचारलं, तुमच्याकडे काय मार्ग आहे का? अरे, जिथं तुलाच काही कळत नाही तिथं सरदार तरी आता काय सांगणार? अशी अवस्था निजामाची करून टाकली. आमच्या बाजीरावानं त्याचं अन्न, धान्य आणि पाणी बाजीरावानं बंद केला. त्याची रसद येऊ दिली नाही. आणि बाजीरावानं मल्हारराव होळकरांच्या नेतृत्वाखाली एक तुकडी पालखेडच्या पूर्वेला असलेल्या शिवना नदीवरती ठेवलेली होती. पाणी बाजीरावाने एकच सांगितलं, वाटेल त्या परिस्थितीत यांना पाणी मिळू देता कामा नये. त्यांनी प्रयत्न केला पाणी मिळवण्याचा, पण मराठ्यांनी असा काही चमत्कार केला की एकालाही पाणी मिळू दिलं नाही. आणि जवळपास 1 आठवडा अन्न धान्य नाही आणि पाणी नाही. काय झालं असेल बघा. 295 वर्षापूर्वी 295 वर्षापूर्वी आमच्या बाजीरावानं पालखेडच्या गावामध्ये या प्रचंड महाभयंकर निजामाचं अन्न धान्य आणि पाणी रोखला. त्याचे सगळे सरदार सांगायला लागले, हुजूर, आपल्याला तह केल्याशिवाय पर्याय नाही. तरी निजाम ऐकायला तयार नाही. निजाम काय म्हणतोय? अरे, त्या दिल्लीच्या दरबारामध्ये माझं काय असं होईल? मी जर या 27 वर्षाच्या पोराबरोबर तह केला तर माझे शत्रू हसतील. बादशाह काय म्हणे? आणि आजपर्यंतच्या सगळ्या लढाया मी परास्त केल्या आणि 27 वर्षाच्या पोरानं मला हरवलं. ही नाचक्की त्याला सहन होईना. कपाळाला हात लावून बसला. त्यानं असाच सैन्याला धीर देण्याचा प्रयत्न केला. सैन्य सांगायला लागलं, खायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही, आम्हाला एकतर लढाई करून मरू द्या, पण तुम्ही निर्णय घ्या. निजाम ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता. बघा, कुणालाही माहित नाही जगाच्या इतिहासामध्ये अजिंक्य योद्धा बाजीरावानं काय केलं असेल. आणि या निजामाला पत्र लिहावं लागलं. त्यांनी निर्णय घेतला की आता माझं सैन्य मरायला लागलंय, आपण बाजीरावाला एक पत्र लिहू आणि त्याला अन्नधान्य आणि पाण्याची विनंती करू. ईदचा महिना होता. तो सरदारांचं ऐकेना. ज्या वेळेला त्यानं हा प्रस्ताव मांडला त्यावेळेला सरदार ऐवज खान किंचाळला, हुजूर, मजाक तो नाही करे. तरी देखील निजामानं आपला मुंशी लाला मनसाराम याला बोलवलं. हा लाला मनसाराम हा 25 वर्षाचा निजामाचा प्रामाणिक सेवक आहे. त्याला संस्कृत येत आहे, उर्दू येत आहे, हिंदी येत आहे, फारसी येत आहे. आणि त्या लाला मनसारामला बोलवलं आणि निजामानं सांगितलं, बाजीरावाच्या नावानं पत्र लिही. आणि त्या
ईदचा महिना आहे आणि मला अन्नधान्य आणि पाणी दे, तुझा काय खर्च असेल तर तो मी देईल. त्या लाला मनसारामला ते पत्र घेऊन बाजीरावाच्या छावणीत पाठवलं. हे पत्र घेऊन लाला मनसाराम बाजीरावाच्या छावणीत आलेला आहे. बाजीरावांना पत्र वाचून दाखवलं. बाजीरावांना शांतपणानं ऐकलं. मल्हारराव होळकरांना विचारलं, मल्हारबा तुमचं काय म्हणणं आहे? राऊत स्वामी या शत्रूला पालखेडमध्येच गाडायचा, याला अन्नधान्य आणि पाणी द्यायचं नाही. गेली 6 महिने झालं हा आमच्या मागं लागलाय, याला आता सोडायचं नाही. बाजीरावानं राणोजी शिंदेंना विचारलं, रानबा तुमचं काय म्हणणं? रानबा म्हणाले, शत्रूला सोडायचं नाही, इथेच कापायचा पालखेडमध्ये, याला अन्नधान्य आणि पाणी द्यायचं नाही. बाजीरावानं आपल्या सगळ्या सरदारांची मतं विचारात घेतली आणि शांतपणानं सांगितलं, निजामाची 4 ओळीची चिठ्ठी ही नुसती चिठ्ठी नाही, मराठ्यांच्या माणुसकीवर दाखवलेला तो विश्वास. बघा बाजीरावाची खेळी बघा, मराठ्यांच्या माणुसकीवर दाखवलेला हा विश्वास आहे. सगळे सरदार शांत बसले. बाजीरावानं सांगितलं, या लाला मनसारामला आज इथंच ठेवा, याला जाऊ देऊ नका. लाला मनसाराम घाबरला, म्हणाला, निजामानं मला पाठवलं तातडीनं ये निरोप घेऊन, आणि मी जर गेलो नाही तर काय वाटेल? हा लाला मनसाराम गडबडला. बाजीरावानं सांगितलं इथंच थांबायचं. त्याला 1 दिवस मुक्काम करायला लावला पालखेडला. दुसऱ्या दिवशी अमृतराव शंकरांना बोलवलं, घेऊन या लाला मनसारामला. लाला मनसारामला घेऊन अमृतराव शंकर बाजीरावांच्या छावणीत आले. लाला मनसारामकडे बघून बाजीरावानं सांगितलं अमृतराव शंकरांना, यांना सांगा आणि घेऊन जा. छावणीच्या बाहेर गेल्यानंतर अमृतराव शंकरांनी सांगितलं, 500 बैलगाड्या या अन्नधान्याच्या आहेत आणि उद्याच्या दिवसापुरती पालखेडच्या पूर्वेला असलेली शिवना नदी तुला पिण्याच्या पाण्याकरता, अंघोळी करण्याकरता आणि काय करायचं त्याच्याकरता तुला मोकळी केलेली आहे. हे त्यानं ऐकलं आणि बघितलं. या लाला मनसाराम म्हणाला अमृतराव शंकरांना, मला परत बाजीरावांची गाठ घ्यायची आहे. अरे म्हणाला, आत्ताच तर तू गाठ घेऊन आलास का? नाही. असं म्हणून तो पुन्हा बाजीरावांच्या छावणीत आला. बाजीरावांच्या समोर उभा राहिला, जमिनीला हात लावला, कुर्निसात केला. असा दर्यादिल इंसान, असा दर्यादिल इंसान उद्या आयुष्यात पाहिला नाही. शत्रूला अन्नधान्य आणि पाणी देणारा आणि मनसारामनी कुर्निसात करून पाठ न दाखवता तो छावणीच्या बाहेर यायला लागला. बाजीरावानं सांगितलं, मनसाराम परत पुढे आला. अन्नधान्याच्या गाड्या घेऊन जा, पण आमच्या बैलगाड्या परत पाठवा. लाला मनसाराम हसला आणि परत छावणीच्या बाहेर जाऊन त्या 500 बैलगाड्या अन्नधान्याच्या घेऊन निजामाच्या छावणीमध्ये हा लाला मनसाराम आलेला आहे. निजामाला सांगितलं, लाला मनसारामनी 500 बैलगाड्या अन्नधान्य दिलेला आहे आणि उद्याच्या दिवसासाठी शिवना नदी पिण्याच्या पाण्याकरता मोकळी केलेली आहे. खाली मान घालून बसण्याशिवाय त्या निजामाला काहीही पर्याय नव्हता. या लाला मनसारामला वाटलं की हा निजाम माझा सत्कार करेल, पण या निजामानं त्याचा सत्कार केला नाही. आणि पुढे काय झालं? त्या रात्री भरल्या पोटानं निजामाचं सैन्य आपसामध्ये कुजबुजू लागलेलं आहे. अरे जानं,
8 दिवस आपल्याला अन्नधान्य नाही आणि पाणी नाही हे ज्यानं दिलं त्याच्या बरोबर आपण युद्ध करायचं का? याला म्हणतात बाजीराव. आणि व्हायचा तोच परिणाम झाला, व्हायचा तोच परिणाम झाला. पण मराठी आमचे काय थांबणार होते का? 24 तारखेला बाजीरावांना सरदारांची मीटिंग बोलवली आणि 25 फेब्रुवारी 1728 या दिवशी मराठ्यांनी असा हल्ला पालखेड मध्ये चढवला. सकाळपासून दुपारपर्यंत या निजामाचे 6000 सैन्य कैद केले. 19 हत्तींचा पाडाव केला. हजारो निजामाच्या सैनिकांना मारून टाकलं आणि दुपारी बाजीरावानं युद्ध थांबवलं. दुपारी युद्ध थांबवलं पालखेड मध्ये आणि आपल्या हेजीबला निरोप दिला. बाजीरावांचा हेजीब हा निजामाच्या छावणीमध्ये आलेला आहे. निजामाला सांगितलं की पेशव्यांचा निरोप आहे, सगळे तुझे मेलेले मुर्दे जे आहेत ते उचलून घेऊन जा. कुणाचं दफन करायचं असेल तर ते कर, तोपर्यंत पेशवे हल्ला करणार नाही. हा निरोप बाजीरावांच्या हेजीबनं हा दिला. आणि रात्रभर त्या दिवशी सगळ्या चिता पेटलेल्या होत्या आणि त्यावेळेला रात्रीच्या वेळेला या निजामाचे सगळे सरदार, या सरदारांच्या मध्ये सरदार ऐवज खान आहे, सरदार तुर्कताज खान आहे, सरदार गालिब खान आहे, सरदार घियास खान आहे, सरदार मुनव्वर खान आहे, सरदार जमाल खान आहे. हे सगळे सरदार बसले आणि त्यानं निजामाला सांगितलं, हुजूर आम्ही सांगतोय तुम्हाला, तुम्ही कशा करता अट्टहास करताय, अजून आमचं ऐका आणि तह करा बाजीरावांची. तुम्ही नका या भानगडीत पडू. आणि शेवटी निजामानं ऐकलं आणि सरदार ऐवज खानाला सांगितलं की जा तुम्ही आणि बाजीरावांच्या बरोबर तहाची बोलणी करा. हा सरदार ऐवज खान हा त्याचा सासरा आहे निजामाचा. हा 40 लोकांचा जथा घेऊन हा पालखेडला बाजीरावांच्या छावणीत आलेला आहे तहाची बोलणी करण्याकरता. आणि तो घाई करतोय, मला बाजीरावांशी बोलू द्या. बाजीरावांनी निरोप पाठवला, मला वेळ नाही, माझ्या सरदारांच्या बरोबर चर्चा कर. बाजीरावांनी सरदारांना सांगून ठेवलं होतं कुठल्या अटी मान्य करायच्या कुठल्या नाहीत त्या. 2 दिवस चर्चा झाली आणि 17 कलम ही त्याच्याकडून मान्य करून घेतली निजामाकडून आणि तह झाला. आणि पुढे जगाच्या इतिहासामध्ये जे घडलं नाही ते पुढं घडलं. बघा 27 फेब्रुवारी 1728 पालखेडची लढाई बाजीरावानं जिंकली आणि प्रत्यक्ष तहाची तारीख ठरली 6 मार्च 1728. पालखेडच्या आग्नेयेला असलेल्या मुंगी शेवगाव नावाच्या गावामध्ये प्रत्यक्ष तहाची तारीख ठरली गेली. आणि या निजामानं आपल्या प्रचंड पैसा त्याच्याकडे होताच भव्य शानियाना त्यानं मुंगी शेवगावच्या गावाबाहेरच्या बागेमध्ये उभारला होता. 6 मार्च पहाटेच्या सुमारास बाजीराव उठलेले आहे, देवपूजा केलेली आहे आणि आपल्या सारंगा नावाच्या घोड्यावरती बाजीरावांनी ठाण मांडलेला आहे. बाजीराव निघालेले आहेत. बाजीरावांच्या बरोबर 5 सरदार आहेत, पण ते सरदाराच्या वेशामध्ये नाही. त्या सरदारांच्या मध्ये मल्हारराव होळकर आहे, राणोजी शिंदे आहे, उदाजी पवार आहे, आनंदराव पवार आहे
आणि तुकोजी पवार आहे, पण हे सगळे सेवकाच्या वेशामध्ये आहे आणि हे सगळे निघाले पालखेडवरनं मुंगी शेवगावला. तोपर्यंत पुन्हा एकदा जगाच्या इतिहासामध्ये जे घडलं नाही ते त्या मुंगी शेवगाव मध्ये घडलं. काय घडलं असे? पाणी पिलो की मी आता सांगतो. ज्याच्या तोंडचं पाणी पळवलं ना, ज्याच्या तोंडचं पाणी पळवलं त्या निजामाच्या 5 प्रमुख बेगमा, फक्त 5 त्या प्रमुख आहेत. बाकी रक्षा त्या वेगळ्या, जनानखाना तो वेगळा. या 5 प्रमुख बेगमा सय्यद उन्निसा बेगम, सय्यद बेगम, मेहमूद बेगम, जोराबाई, मेहरन जोराबाई, मेहरन बानूबाई आणि जोराबाई, अशा त्या 5. त्याच्या बाकीच्या रक्षा वेगळ्या आहेत. यांनी काय केलं? यातली जी प्रमुख आहे ना सय्यद उन्निसा बेगम, ही त्या ऐवज खाण्याची मुलगी आहे बरं, ती यांची प्रमुख. तिने काय केलं? निजामाला सांगितलं की आम्ही सगळ्या बेगमांनी ठरवलं की आम्हाला बाजीरावाला बघायचं, आम्हाला बाजीरावाला बघायचं. निजाम म्हणाला हे रीतिरिवाजाला सोडू नये. त्या बेगमांनी सांगितलं आम्ही तर चिन्मन पडद्याच्या आड राहून त्याला बघणार आहोत. मग काय नाईला जाणं, त्या निजामाला त्या बेगमांचं ऐकावं लागलं आणि त्या बेगमांची, त्याच्या रक्षाची त्या शामियानामध्ये सोय करण्यात आली. आणि ही बातमी निजामानं आपल्या अधिकाऱ्यांच्या मार्फत अंबाजी पंत पुरंदरेंना कळवली की त्या शामियानामध्ये कोण कोण असणार आहे. झालं 6 मार्चला सारंगा नावाच्या घोड्यावरनं बाजीराव आलेले आहेत. मुंगी शेवगावला येऊन पोहोचले. निजामाच्या सगळ्या सरदारांनी बाजीरावाचं शाही स्वागत केलेलं आहे. शामियानाच्या प्रवेशद्वारावरती निजाम स्वतः आलेला आहे. गळा भेट घेतली बाजीरावाची, शाही स्वागत केलं बाजीरावाचं. बाजीराव आणि निजाम शामियानामध्ये आत आलेले आहेत. डाव्या बाजूला लक्ष जाताच सगळ्या बेगमांनी आणि सगळ्या रक्षांनी कुर्णी साथ केला बाजीरावांना आमच्या. त्यावेळेला त्या सगळ्या बेगमा आणि रक्षा काय म्हणत होत्या? अरे असा जर भाऊ आम्हाला मिळाला असता तर किती बरं झालं असतं. काही बेगमा म्हणत होत्या असा पुत्र जर आम्हाला मिळाला असता तर किती बरं झालं असतं. आणि काही बेगमा म्हणत होत्या असा जोहर जर आम्हाला मिळाला असता तर किती बरं झालं असतं. हा आमच्या बाजीरावांचा पराक्रम जगाच्या इतिहासामध्ये ज्या शत्रूला अन्न धान्य आणि पाणी पुरवठा ज्यानं केला आणि ज्याच्या बेगमांनी आणि रक्षांनी शामियानामध्ये बघून बाजीरावाला बघण्याचा हट्ट धरला तो आमचा बाजीराव. आणि पुन्हा एकदा काय घडलं माहिती आहे? ज्या वेळेला निजाम आणि बाजीराव निघाले त्या सगळ्या बेगमांनी कुर्णी साथ केला. बाजीरावांनी नमस्कार केला सगळ्या बेगमांना आणि रक्षांना. बाजीराव आणि निजाम बैठकीवर आलेले आहेत. बैठकीवर बसता क्षणी बघा आपली जात त्यानं सोडली नाही निजामानं. आजही आपली जात ते सोडत नाही. काय केलं असेल निजामानं? बैठकीवर बसता क्षणी आमच्या बाजीरावांना हा निजाम विचारतोय, पेशवाजी मी जर तुम्हाला आता अटक केली तर बघा डोळ्याची पापणी देखील बाजीरावानं हलवली नाही.
बाजीरावानं सांगितलं, मला अटक करून दाखव, तू मला अटकच करून दाखव. तो निजाम म्हणतोय बाजीरावांना, कुठे इथे तुमचे मल्हारराव होळकर, उदाजी पवार, राणोजी शिंदे, कोण नाही ते. त्याच क्षणाला बाजीरावांच्या पाठीमागे उभे असलेल्या मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे, उदाजी पवार, आनंदराव पवार आणि तुकोजी पवारांनी आपल्या तलवारी बाहेर काढल्या आणि बाजीरावांच्या डोक्यावर बाजीरावाने सांगितलं, बघ माझे मल्हारराव होळकर, उदाजी पवार, राणोजी शिंदे, आनंदराव पवार आणि तुकोजी पवार. निजाम घाबरला. अरे म्हणाला, पेशवाजी मी तर फक्त गंमत केली. अरे म्हणले, गंमत आता तुझी कशी गंमत मी करतो ते बघ. आणि मग निजामाला हाताला धरून बाजीराव म्हणाले, बाहेरच्या छावणीच्या. म्हणाला, मी गंमत केली, मी कुठं काय, मी गंमत केली, आता तुझी कशी गंमत करतो ते बघ. त्या निजामाला छावणीच्या बाहेर आणलं. नजर टाक सगळीकडे, म्हणले 50,000चं माझं सैन्य आहे. निजाम घाबरला. अरे म्हणाला, तुम्ही लढाई करण्याच्या इराद्याने आला? अरे म्हणाला, सांगून आलोय, प्रहार संपण्यापूर्वी मी जर आलो नाही तर युद्ध छेडायचं हे सांगून आलोय. याला म्हणतात बाजीराव. आणि मग त्या निजामाला सांगितलं, काय असेल ते तुझं सगळं शाही स्वागत उरक. मग त्या निजामानं सगळी उंची वस्त्र सगळं जे काय आहे ते सगळं दिलं आणि आमचे बाजीराव छावणीच्या बाहेर आले. सारंगा नावाच्या घोड्यावर ते बसले. बाजीरावांच्या 4 घोडे, सारंगा, गंगा, निळा आणि अमलाक. सारंगा नावाच्या घोड्यावरती बाजीरावांनी टाच मारली आणि बाजीराव निघाले. हा निजाम त्या उडणाऱ्या धुळीकडं फक्त बघत राहिला, फक्त बघत राहिला. 12 एप्रिल 1728 बाजीराव सातारला आलेले आहेत. सातारचे शाहू राजे एक कोस अलीकडे येऊन बाजीरावांच्या स्वागताला उभे आहेत. शाही स्वागत बाजीरावांचं छत्रपती शाहू राजांनी केलेलं आहे. आणि मग एक कोस मिरवणूक निघालेली आहे आणि ती राजवाड्यावरती आलेली आहे. असा हा आमचा बाजीराव, ज्याला खाणं माहित नाही, पिणं माहित नाही, झोपणं माहित नाही. सतत 20 वर्ष आमचा बाजीराव युद्ध करत होता. 40च्या घरामध्ये युद्ध केली, एकही युद्ध हरला नाही, एकही. 12 एप्रिल 1728 बाजीराव सातारला आलेले आहेत आणि त्याच सालामध्ये 1728च्या डिसेंबर महिन्यामध्ये तिकडे बुंदेलखंडामध्ये मुहम्मद खां बंगशनं छत्रसाल राजाचा पराभव केला आणि जयपूरच्या किल्ल्यामध्ये राजा छत्रसालाला फोडलं. बाजीरावांना पत्र आलं. राजा छत्रसालानं या देशामध्ये एकाच माणसाला पत्र लिहिलं, एकाच, ते म्हणजे आमच्या शनिवार वाड्यातल्या बाजीरावाला, की आता तूच माझं रक्षण करू शकतो, दुसरं कुणीही नाही. ते पत्र बघता क्षणी बाजीराव निघाले, बुंदेलखंडामध्ये निघाले. गेल्याबरोबर पहिल्यांदा मुहम्मद खां बंगशा पोराला मारला आणि त्या जयपूरच्या किल्ल्याला वेढा घातला. मुहम्मद खान बंगशा पराभव केला आणि पुन्हा एकदा राजा छत्रसालाला गादीवर बसवलं. राजा छत्रसालानं आपल्या राज्याचा 1/3 हिस्सा बाजीरावांना दिला. हत्ती, घोडे, जड, जवाही आणि त्याची सर्वात आवडती कन्या मस्तानी, हिचा विवाह खांडा पद्धतीनं उभ्या तलवारी बरोबर लावून दिला. आणि मस्तानी आणि बाजीराव हे 16 जुलै 1729
मस्तानी सहित पुण्यामध्ये बाजीरावांनी पाऊल ठेवलेला आहे. एका वर्षामध्ये 2-2 लढाया, 3-3 लढाया हे फक्त घडलं, हे फक्त बाजीरावांच्या बाबतीतच घडलं आणि म्हणून तो अजिंक्य योद्धा ठरला. असा हा आमचा बाजीराव. वय फक्त 40 वर्षाचं मिळालं. 18 ऑगस्ट 1700चा जन्म आहे भाद्रपद पौर्णिमेचा आणि 28 एप्रिल 1740 वैशाख शुद्ध त्रयोदशी आहे. सोमवारचा दिवस आहे. पहाटेची वेळ आहे. नर्मदेच्या किनारी रावेरखेडी गावामध्ये आमचा बाजीराव आपल्या सर्वांना सोडून गेला. कारण इतक्या वर्षाचा ही सगळी तपश्चर्या, इतके प्रचंड लढाया, सतत लढाया आणि मग शेवटी 40 वर्षाच्या आयुष्याची अखेर रावेरखेडीला नर्मदेच्या किनारी झाली आणि हिंदुस्थानामध्ये धरणीकंप झाला. हिंदुस्थानामध्ये धरणीकंप झाला. आमचे बाजीराव गेले. रावेरखेडीला तिसऱ्या दिवशी काशीबाई साहेब वाड्यात असताना मल्हारराव होळकर आणि राणोजी शिंदे हे जीवाभावाचे 2 सरदार वाड्यात आले आणि त्यांनी काशीबाईंना विनंती केली, बाई साहेब आमची एक विनंती मान्य करा. काशीबाई साहेब म्हणाल्या, कोणती? राणोजी शिंदे म्हणाले, बाजीराव वापरत होते ते जोडे मला द्या, मी माझ्या देवघरामध्ये ते ठेवणार. काशीबाई साहेब आत गेल्या आणि बाजीरावांच्या वापरातले जोडे आणले. राणोजी शिंदे या सरदारानं आपल्या ओंजळीमध्ये ते जोडे घेतले आणि ते वाड्याच्या बाहेर पडले. अरे असा हा आमचा बाजीराव, सगळ्या समाजाला घेऊन जाणारा, आणि त्याला तुम्ही एका मस्तानीमध्ये अडकवता आणि इकडं जनानखान्याला विसरता, इकडे या बेगमांना विसरता. हे जे गेल्या 60-70 वर्षामध्ये या देशामध्ये जाणून बुजून हा पराक्रमाचा इतिहास मांडला गेला नाही. फक्त पराभूतांचा इतिहास मांडला गेला नाही. जगाच्या इतिहासामध्ये हा प्रताप सूर्य, अजिंक्य योद्धा, श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे हे सांगण्याकरता आज या ठिकाणी ब्राह्मण महासंघाच्या व्यासपीठावर तुम्हा समोर बोलण्याची संधी मला मिळाली. मी आपल्या या ठिकाणी मनापासूनचे आभार व्यक्त करतो आणि माझ्या बैठकीला